संघटना महाराष्ट्र राज्य जुन्नर तालुका यांच्या वतीनं बुधवारी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस जिल्हा संघटक अंबादास हंडे यांनी शेतकरी आणि ऊस उत्पादक यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वाचा फोडत जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केलेत। यावेळेस लक्ष्मण शिंदे जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी शेतकरी संघटना तसेच संजय भुजबळ जुन्नर तालुका अध्यक्ष, अजित वाघ जुन्नर तालुका उपाध्यक्ष, योगेश तोडकर अध्यक्ष युवा आघाडी, संभाजी पोखरकर सचिव शेतकरी संघटना, अजित नाना वालझडे उपाध्यक्ष शेतकरी संघटना आणि इतर मान्यवर उपस्थित होते। नेमकं काय म्हणालेत यावेळेस अंबादास हंडे पाहूयात। अशा कारखान्यांवरती कारवाई करावी आणि व्याजासहित ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करावे, अन्यथा शेतकऱ्यांना आपण बघत आहात की लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये हताश झालेला हा शेतकरी आहे। शेतकऱ्याची आज कांदा लागवड चालू आहे, फ्लॉवरला बाजार नाही, आर्थिक टंचाईमध्ये हा शेतकरी ग्रासलेला आहे। आणि जर माझा ऊस 1.5 महिन्यापूर्वी ओढून कारखान्यात गेला आहे, त्याचे पैसे जर मला आज मिळत नाही, त्याच्यापासून वंचित राहत असेल आणि सरकार म्हणून काही चीज या महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यांनी ती कारवाई करणे अपेक्षित आहे। असो, तदनंतर ऊस तुटला, आज खोडवाचं व्यवस्थापन करायचे, त्यासाठी कोंबडी खत घेणं असेल, शेणखत घेणं असेल, अंतर्गत मशागत करणं असेल, ही सुद्धा दुरापास्त झालेली आहे आम्हा शेतकऱ्यांना। तेवढ्याच माझी विनंती आहे शेखर गायकवाडांना, साखर आयुक्तांना, की आपण आज बरोबर 2 तारीख आहे, 5 तारखेच्या आतमध्ये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती रकमा ह्या जमा झाल्या पाहिजेत। तर त्या जमा रकमा झाल्या नाही तर विघ्नहरपासून आम्ही त्याची सुरुवात करणार आहोत। ज्या संचालक मंडळाला शेतकऱ्यांनी निवडून दिलेला आहे त्यांना त्याचा जाब विचारणार आहोत की का बाबांनो, शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला ऊस आपण राजरोजपणे तोडून आणला, परंतु आज 1.5 महिना झाले त्याच्या खात्यावरती तुम्ही 1 रुपया जमा केलेला नाही। मध्ये दिवाळ सण गेला, ती सुद्धा दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात गेलेली आहे, केवळ आणि केवळ या सरकारच्या आणि कारखान्याच्या चुकीच्या धोरणामुळे गेलेली आहे। शेतकऱ्यांना दिवाळीसाठी सुद्धा पैसे मिळालेले नाही। उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 18-19 65 रुपये दिले, परंतु इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांची जी दिवाळी गोड करायला पाहिजे होती ती केली गेलेली नाही। शेठबाबांपासून चालू असलेली परंपरा अण्णांनी चालवली, परंतु विद्यमान संचालक असेल, चेअरमन असतील, त्यांनी ती परंपरा या वर्षी मोडीत काढलेली आहे। त्यांचा सर्वप्रथम मी संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, ऊस उत्पादकांच्या वतीने, सभासदांच्या वतीने त्या संचालक मंडळाचा, चेअरमन साहेबांचा, त्या प्रशासनाच्या कारखान्याचा निषेध करतो। आणि जर आपल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने 5 तारखेच्या आत FRPची जी रक्कम आहे ती जर जमा केली गेली नाही तर प्रत्येक संचालकाच्या घरी जाऊन त्यांना आम्ही जाब विचारणार आहोत की तुम्ही आमची दिवाळी तर कडू केलेलीच आहे, परंतु 1.5 महिन्यापूर्वी आमचा ऊस तोडून आलाय, त्याची रक्कम तुम्ही आम्हाला का देऊ शकला नाही। असं कारखान्यावरती कोणतं बालंट आहे ते जनतेसमोर मांडा। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या। तुम्हाला सांगायचं झालं तर पत्रकार बंधूंनो, आपण ज्या वेळेस कारखान्याला 1 टन ऊस गाळपासाठी देतो, त्या 1 ऊस टन गाळपासाठी गेल्याच्या नंतर केंद्र सरकारने जी FRPची रक्कम काढलेली आहे ती साखर उतार्यानुसार काढलेली आहे, परंतु शेतकऱ्यांना FRPच्या साखर उतार्यापेक्षा म्हणजे FRPपेक्षा जास्त पैसे देणं हे क्रमप्राप्त असतं। ते कसे द्यायचे असतात की जे बाय प्रॉडक्ट आहे, मग त्याच्यामध्ये तुमचं कोजनरेशन असेल, इथेनॉल असेल, स्प्रीट असेल, बघ्याच असेल, हे जे बाय प्रॉडक्ट आहे याच्यापासून जे मिळणारं उत्पन्न आहे त्याचा नफा हा शेतकऱ्यांना द्यायचा असतो।
FRPच्या रकमेमध्ये नफा गृहीत धरलेला नाही. तो साखर उतार्यावरती आणि सरासरी साखरेच्या विक्रीवरती FRP ही ठरलेली आहे. ती केंद्र सरकार जो देशाचा केंद्रीय मूल्य आयोग आहे त्यांनी ती रक्कम ठरवलेली आहे. आपण बघतो की आपला ऊस कारखान्याला कापासाठी गेल्याच्या नंतर त्याच्यामधून कोणकोणते बाय प्रोडक्ट निर्माण होतात हे आजही कित्येक शेतकऱ्यांना माहिती नाही. त्याची शेतकऱ्यांनी कधी माहिती करून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला नाही आणि संचालक मंडळाने ते सुद्धा कधी शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, आपण जर 1 टन ऊस गाळला तर त्याच्यापासून सरासरी जे बग्याच की जे कोजनरेशनसाठी जातं एका टनापासून साधारणपणे 275 ते 290 किलो बग्याच मिळतो आणि ते बग्याच एकतर विटेवाले जळितासाठी नेतात, वीट कारखान्यावाले, किंवा कोजनरेशनसाठी जळितासाठी जातं. ज्या फूड प्रोडक्ट्स कंपन्या आहेत त्यांना ते बग्यात जातं. आता साधारणपणे जर आपण 280 किलो जर बग्याच म्हटलं आणि सरासरी रेट त्याचा 3 रुपये जर म्हटलं तर 800 ते 850 रुपये नुसते बग्याचे होतात. त्याच्यानंतर जी मळी आहे मॉलिशिस, जिच्यापासून दारू बनते, ती केमिकलमध्ये लागते. ज्या आपण औषधी कंपन्या आहेत त्यांना ती उपयोगी असते लहान मुलांची औषधे बनवण्यासाठी. त्या मळीचा एका टनापासून 38 ते 42 लिटर मळीचं उत्पादन होतं आणि आजचं बाजारभाव मूल्य जे आहे साधारणपणे ते 6 ते 7 रुपये प्रति लिटर आहे. त्याचा जर आपण हिशोब केला तर ते 240 रुपये होता. इथेनॉल, ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे की जर तुमचं वायू प्रदूषण रोखायचं असेल तर 10% इथेनॉल हे डिझेल पेट्रोलमध्ये मिसळणं सक्तीचं केलेलं आहे आणि त्या इथेनॉलचा रेट जो आहे हा सरकारी एकूण 60 रुपये आहे, पण टॅक्सेस वगैरे वजा जाता त्याचा सरासरी रेट हा कारखान्यांना 48 रुपयापर्यंत मिळतो आणि साधारणपणे एका टनापासून 10 ते 12 लिटर इथेनॉल तयार होते. म्हणजे तेथे 450 ते 500 रुपयापर्यंत इथेनॉलचे उत्पन्न हे कारखान्यांना मिळते. तसेच दुसरा जो विषय आहे स्प्रीट सुद्धा त्याच पटीचा आहे. स्प्रीट 10 ते 12 लिटर मिळतं आणि त्याचा रेट जो आहे हा 30 ते 32 रुपये प्रति लिटर आहे. त्याच्यापासून सुद्धा बाय प्रॉडक्ट म्हणून कारखान्याला 300 रुपये मिळतात. आणि सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत ज्वलंत असलेला प्रश्न की तो सगळ्याच कारखान्याकडे आहे असंही काही नाही, पण ज्या कारखान्याकडे आहे तो आहे कोजनरेशनचा प्रोजेक्ट. आपल्या सिन्नर कारखाना असेल, सोमेश्वर असेल, शेजारी भीमाशंकर असेल, या ठिकाणी कोजनरेशनचे प्रकल्प आहेत. आता 1 टन ऊस जर गाळला तर त्याच्यामधून किती युनिट वीज तयार होते हे कुणालाही माहीत नाही. शेतकऱ्यांना माहीत नाही, शेतकरी माहिती करून घ्यायचा प्रयत्नही केलेला नाही. तर त्याच्यामधून साधारणतः 60 ते 65 प्रति युनिट वीज तयार होते आणि कारखान्यांना त्याचे रेट आहे 6 ते 6.5 रुपये प्रति युनिटचा दर हा महावितरण कंपनी कारखान्यांना देते. त्याच्यापासून कमीत कमी 350 ते 450 रुपये हे कारखान्यांना मिळतात. आता ज्या कारखान्याचं कोजनरेशन नाही त्यांच्याकडे नुसतं बग्याज आहे, अशा कारखान्याकडून साधारणपणे या बाय प्रोडक्टच्या माध्यमातून 1600 ते 2000 रुपये उत्पन्न हे कारखान्यांना मिळते आणि ज्या कारखान्याचं कोजनरेशन आहे, बग्याज नाही, त्या कारखान्यातून सुद्धा कारखान्यांना 2000 रुपये 1600 ते 2000 रुपये बाय प्रोडक्टच्या माध्यमातून मिळतात. असं असताना हा जो जाणारा नफा आहे हा शेतकऱ्याच्या खात्यावरती ते सांगतात आम्ही FRPची रक्कम दिली, पण FRPची रक्कम ही केंद्र सरकारने साखर उतार्यावर निर्धारित केलेली आहे
मग हा नफा जातो कुठं? हा खरा तर संशोधनाचा भाग शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि शेतकऱ्यांनी आपला एक कारखाना आपला आहे, सभासद आपण आहोत, ऊस उत्पादक आहोत. संचालकांना ज्याच्या कार्यक्षेत्रामध्ये संचालक आहेत त्यांना हा जाब विचारला पाहिजे, ती माहिती करून घेतली पाहिजे. दुसरा जो आपल्या सरासरी जिल्ह्यातील कारखान्याच्याच बाबतीमध्ये मी बोलेन की जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्याचा साखर उतारा हा तेथील जमिनीच्या पोतानुसार, हवामानानुसार आणि तेथील जे हे आहे आपण जमिनीचा जो सामू म्हणतो त्या सामूनुसार हा उतारा निघतो. तर आपल्या विघ्नर कारखान्याचा जो साखर उतारा आहे हा 12-13चा आहे, 11.61. आता असा असताना त्याच्यामधून जे आसमानी म्हणजे आपण म्हणतो त्याला इथेनॉल असेल, स्प्रिट असेल, याची जर निर्मिती जर बघितली तर ती 44,11,501 लिटर इतकी होती. हे तुम्हाला फक्त नमुन्यादाखल मी सांगतोय. आणि त्याच्यामधून को जनरेशनची जी 20 युनिट निर्मिती झालेली आहे ही 2,66,81,350 युनिट. आता हे तुमचं ऊस उत्पादनाचं गाळप कमी झालं, वीज निर्मिती कमी होणार, गाळप वाढलं, वीज निर्मिती वाढणार. हे असे हे सगळ्यात महत्वाचा. आणि याचा ह्या बाकीच्या आपल्या जिल्ह्यातील जे कारखाने आहेत तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यांची लूट पुढं होते, शेतकऱ्यांची लूट होते खरी. जी 1 टनाचा म्हणजे 100 किलो साखर उत्पादनाचा जो खर्च आहे उत्पादन कॉस्ट, त्या ठिकाणी शेतकऱ्याची लूट होते. ती कशी होते? गंधक, चुना इतर जे काही मटेरियल असेल, पार्टी तुमच्या बारदानापासून असेल, जे पॅकिंगसाठी गोल लागते तिच्यापासून असेल, सोमेश्वरचा 4 रुपये असेल तर विघ्नहरचा 4 रुपये असणार, भीमाशंकरचाही 4 रुपयाचा असणार, माळेगावचाही 4 रुपयाचा असणार. चुन्याचा रेट सोमेश्वरचा जर 10 रुपये किलो असेल तोच रेट कमी सरळ 10-5 पैशाच्या प्रकारे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून इतर कारखान्यांचा असू शकतो. गंधकाचाही रेट त्याच प्रमाणात असू शकतो. परंतु 14-15 मध्ये जी भीमाशंकरची जी कॉस्ट आहे उत्पादन ती 899 रुपये आहे आणि त्यांचा साखर उतारा आहे 11.34. त्याच तुलनेमध्ये विघ्नरची जी कॉस्ट आहे उत्पादन खर्च तो 1113 रुपये 52 पैसे आहे आणि साखर उतारा आहे आपला हे. म्हणजे तुम्ही सांगा की किती रुपयाने जास्त आहे तफावत. त्याच्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखाना याचा उत्पादन खर्च जो आहे हा 1267 रुपये 92 पैसे. त्याचा साखर उतारा आहे 11.84. त्याच्याच शेजारी असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना त्याचा उत्पादन जो खर्च आहे तो 965 रुपये 90 पैसे आणि साखर उतारा आहे 11.28%. आता या सगळ्या गोष्वारा आम्ही घेतल्याच्या नंतर आमच्या असं निदर्शनास आलं की माळेगावची जी कॉस्ट जी आहे उत्पादन खर्च हा जास्त आहे. तर आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर आमच्या असं निदर्शनास आलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जो ऊस पुरवठा करणारं जे क्षेत्र आहे ते फक्त 30 गावे जी आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आहे. त्याच्यामध्ये बाहेरून जो ऊस येणार आहे बारामतीतून 11 महामंडळं जी आहेत बारामतीतली त्या 11 महामंडळाचा ऊस हा माळेगावला जातो.
त्याच्यानंतर फलटण असेल, फलटणमधून 4 गावांचा ऊस हा माळेगावला जातो. इंदापूरमधून 7 गावांचा ऊस हा माळेगावला जातो. आणि जी अवांतर गाव आहे त्याला गेटके म्हणून संबोधलं जातं, ती 245 गावं आहे. तिथून तो गेटकेंचा ऊस आणला जातो. आणि तो गेटकेंचा ऊस आणत असताना त्यांची वाहतूक जी आहे ती 70 ते 80 किलोमीटर लांबीची आहे. त्याच्यामुळं त्यांनी जो उत्पादन खर्च जो आहे तो याच्यामध्ये धरला आहे. त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ही वाढलेली आहे. परंतु बाजारभावामध्ये जिल्ह्यामध्ये ते कुठेही कमी पडलेले नाही. विघ्नर कारखान्याला माझं एवढंच सांगणं आहे की या बाकीच्या कारखान्यांचा तुम्ही लेखाजोखा बघा आणि आपण कुठे चुकतो आहोत, आपण काय नक्की कमी पडतो, कशात कमी पडतो याचा अभ्यास करा आणि शेतकऱ्यांना कसे पैसे देता येतील याचा विचार करा. दुसरा एक मुद्दा असा आहे की चुना आणि गंधक विघ्नर कारखान्याने जी धुळपेक केलेली आहे ती आहे 17-18 आणि 18-19च्या काळामध्ये. आम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता. बघा, 17-18ला चुना त्याचा रेट आहे 5,566 रुपये आणि त्यावेळेस खरेदी केला होता 928.20 मेट्रिक टन. आणि त्या वर्षीचे गाळप झालेलं आहे 10,50,450 किलो मेट्रिक टनाचं गाळप झालेलं आहे. त्याच्यानंतर 18-19ला आपण चुन्याचा दर आहे 6,250 रुपये मेट्रिक टन. म्हणजे जी दराची तफावत आहे 17 आणि 18 ही आहे 684 रुपयाची. आणि त्या वर्षीचं जे गाळप आहे त्या वर्षी जो चुना खरेदी केलेला आहे तो आहे 1589 मेट्रिक टन 240 किलो. म्हणजे जवळजवळ 600 मेट्रिक टनाच्या पुढे चुन्याची जास्त अवांतर खरेदी केलेली आहे. आणि जे गाळप आहे ते फक्त 24,625 मेट्रिक टनच जास्त झालेलं आहे 17-18 मध्ये 18-19च्या गाळपामध्ये. तर मग एवढी अवांतर चुन्याची 600 मेट्रिक टन चुना जो खरेदी केला हा गेला कुठे, ही खरेदी कशासाठी केली, हा एक संशोधनाचा भाग आहे. त्याचप्रमाणे गंधक 17-18ला गंधक जे खरेदी केलं त्याचा बाजारभाव मूल्य 13,400 रुपये प्रति मेट्रिक टन. ते खरेदी केलेलं आहे 241.5 मेट्रिक टन. आणि त्यावर ते गाळप सुद्धा 10,50,450 मेट्रिक टनाचं गाळप आपलं झालेलं आहे. आणि 18-19ला जे गंधक खरेदी केलेलं आहे त्याचा रेट 19,500 मेट्रिक टन हा प्रति दर आहे. आणि त्या वर्षी दुपटीने गंधकाची खरेदी झालेली आहे ती आहे 479.710 मेट्रिक टन. म्हणजे 6,100 रुपये वाढीव दर देऊन अवांतर डबलनी ही खरेदी झालेली आहे. तर मग तुम्ही मला सांगा, पहिल्या वर्षाची जी खरेदी आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या वर्षी डबलीनी खरेदी कशी काय केली गेली. आणि गाळप तर तुमचं फक्त 24,625 मेट्रिक टनातच जास्त झालेलं आहे. तर मग हा जो मधला मलिदा आहे हा गेला कुठे, हा एक संशोधनाचा भाग आहे. याचं उत्तर विद्यमान संचालक असेल, चेअरमन असतील, प्रशासन असेल, यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे. आणि हे सांगताय की कारखान्यावरती कर्ज नाही, काहीच नाही. परंतु आमच्या ढोबळ माहितीप्रमाणे जे अहवालातून आमच्या निदर्शनास आलं
त्याची आम्ही माहिती घेतलेली आहे. ती येण्याप्रमाणे आहे की मार्च 19, 2000 अखेर जे तारणं कर्ज आहे कारखान्यावरचं ते आहे 267 कोटी 50,18,380 रुपये. बिनतारणी जे कर्ज आहे कारखान्याकडे ते आहे 4,60,74,697 रुपये 89 पैसे. त्याच्यानंतर कारखान्याकडे ज्या ठेवी आहेत त्या ठेवींचं व्याज आज कित्येक वर्ष शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्या ठेवी आहेत 10,77,91,241 रुपयाच्या ठेवी आहेत. त्या व्याजापोटी शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम 3,44,77,601 रुपये 28 पैसे आहे. चालू देणी व तरतुदी त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या येण्याप्रमाणे आहेत 138,34,98,476 रुपये 95 पैसे. जर कर्ज नाही म्हणता कारखान्यावर आणि कारखाना सगळा आलबेल आहे, हा जो निवडणुकीच्या काळामध्ये डांगोरा पिटला आणि तालुक्यातील आजी माजी खासदारांसही आजी माजी आमदारांसही कमी कळले की काय म्हणून बाजार समितीचे सभापती संजय काळे यांना प्रचाराला घेऊन कारखाना 1 नंबरमध्ये चाललेला आहे, कारखान्याचा कारभार चांगला आहे, शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव कारखाना देतो, ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांची दिशाभूल केली, त्यांना फॉर्म घेण्यास माघारी लावलं, मग हे पाप कुणाचं आहे? आज आमच्या माहितीप्रमाणे कारखान्यावरती 424 कोटी 68,60,397 रुपये 12 पैसे जे कर्ज दिसते हे पाप नक्की कुणाचं आहे? की याच्यातील काही मलिदा तुमच्याकडे वर्ग होतो? न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे, आज 24 तास, पिंपळवंडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.